नमस्कार बांधवांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. चला तर मग नेहमीप्रमाणे आपण एक महत्त्वाचा विषय अभ्यासपूर्ण पद्धतीनं घेत आहोत. TET परीक्षा जवळ आलेली आहे. अवघा 1 महिना 4-5 दिवस शिल्लक आहे. तर थोड्या वेळामध्ये, कमी वेळामध्ये मराठी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा आपण कसा प्रयत्न करू शकतो याबाबतचा हा व्हिडिओ आहे. TET पेपर 1 याच्यामध्ये एकूण 5 घटक असतात. 5 घटक प्रत्येकी 30 गुणांना असतात. त्यापैकी 3 घटक आपल्याला एकदम परफेक्ट करावे लागतील. म्हणजे 30 पैकी 25 मार्क आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतील. 75 मार्क, कारण सगळेच विषय सर्वच व्यक्तीचे हँड असतील असे नाही. त्यासाठी मराठी विषयामध्ये मागचा जो पेपर झालेला होता TETचा तो माझ्या हातात आहे. याचे पूर्ण मी मराठी विषयाचे 30 प्रश्न अवलोकन केलेले आहेत. TET परीक्षेचा त्या ठिकाणी अवघड आहे असा एकदम प्रोपोगंडा झालेला आहे. पण टू द पॉईंट जर आपण अभ्यास केला तर केवळ 8 घंट्याच्या अभ्यासामध्ये 30 पैकी 25 मार्क आपण या TETच्या मराठी या विषयामध्ये घेऊ शकतो. आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला महत्त्वाचे सब्जेक्ट जे आहेत, महत्त्वाचे जे विषय व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. यानंतर सुद्धा TET बाबत मी छोटे छोटे व्हिडिओ करणार आहे. मला जास्त व्हिडिओ करायचे नाही आहेत, कारण माझ्याकडे तितका वेळ नसतो. परंतु जे मोजके व्हिडिओ करणार आहे याचा जर लाभ आपण घेतला तर निश्चित आपल्याला लाभ होईल. तर या मागच्या TETच्या पेपरचं गुणविभागणी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या घटकाला किती मार्क येतात हे आपण काढलेलं आहे आणि ते मी सादर करत आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सर्वात सोपा जो विषय असतो तो परिच्छेद पाहून प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. ते 3 मार्काला येतात. कविता वाचून त्या ठिकाणी 3 प्रश्नाची उत्तर द्यायचे, म्हणजे कविता आणि परिच्छेद यावरनं आपल्याला 6 मार्क सहज मिळणार आहेत. शब्दाच्या जातीवर आपण एक अर्धा 1 तास जर त्या ठिकाणी अभ्यास केला, नाम, सर्वनाम, विशेषण वगैरे, तर त्या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 मार्क त्याच्यामधून मिळू शकतात. काळ, पुढील वाक्यातील काळ ओळखा वगैरे असे सोपे प्रश्न असतात. त्याच्यावर आपल्याला एखादा मार्क 100% मिळू शकतो. नाम या घटकावर जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण नामावर 2 प्रश्न मागच्या वेळेस आलेले होते. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शुद्ध शब्द ओळखा याच्यावर 3 मार्क येऊ शकतात. 3 मार्काला हे प्रश्न मागे आलेले आहेत. तर ते आपण वाचले पाहिजेत. अर्धा 1 तास आपण जर हे वाचले, बहुतेक शब्द आपण वाचलेले असतात, आपल्या मनात असतात, परंतु एखादा शब्द या ठिकाणी नजरेतून सुटू शकतो. त्यासाठी सरसकट हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे. शुद्ध लेखनाचे नियम जर आपण फॉलो केले तर त्या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. समास आणि संधी विग्रह याच्यावर 1 तास आपल्याला खर्च करावा लागेल. संधी विग्रह आणि समास यांचे प्रकार आपण ओळखले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखा याच्यावर एखादा प्रश्न येतो. उपमेय, उपमान, उद्देश, विधेय याच्यावर आपण अर्धा 1 तास खर्चला तर त्या ठिकाणी ते 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. लिंग ओळखा सरासरी आपल्याला येतं, पण लिंग ओळखण्याचं एक टेक्निक असतं, ते टेक्निक समजून घ्या. त्या ठिकाणी नपुंसकलिंगी जे असतात शब्द त्याबाबत जास्त कन्फ्यूज होतं, ते आपण पाहिलं पाहिजे. कर्ता, कर्म ओळखा याच्यावर एखादा मार्क येतो. तसेच लेखक, लेखिका, परिचय याच्यावर 2 मार्क आलेले आहेत. तर आपण जे 1ली ते 7वीचे क्रमिक पुस्तकं जे आहेत त्या क्रमिक पुस्तकामधील जो पाठ परिचय, लेखक परिचय जो असतो ना, तो जर आपण वाचला, याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. तो जर वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला 2 मार्क मिळू शकतात. त्यानंतर पत्रलेखन आहे, वर्ण ओळखा आहे, याच्यावर सुद्धा 2-3 प्रश्न येतात. आपल्याला म्हणीवर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. की म्हणीवर 2 प्रश्न या ठिकाणी आलेले होते आणि म्हणीबाबत खूप कन्फ्युजन होऊ शकतं. आपल्याला मोजक्या 5-50 म्हणी माहिती असतात, परंतु एकदा सरसकट म्हणी जर आपण वाचल्या आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. अशा प्रकारे आपण अभ्यास करावा. आणि हे सर्व जे घटक आहेत ते आपल्याला मोरा वाळंबी या पुस्तकामध्ये मिळू शकतात. आणि आपण जर 7 ते 8 घंटे जर या पुस्तकाचं अवलोकन केलं तर निश्चित आपल्याला 30 पैकी 25-26 मार्क निश्चित आपल्याला मिळतील. पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार हा मराठी सब्जेक्ट आहे. त्यामुळं हे पुस्तक खरेदी करा. असेल कोणाकडे तर झेरॉक्स वगैरे त्याचं फॉलो करू शकतात. त्या पुस्तकाच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्याला परत एकदा दुसरा छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या आजवरच्या प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू.